नको तुम्हाला पाणी द्यायचं थोडं स्टंप मध्ये टाकण्यासाठी. चला विकासाची जागासाठी गेले जगदीश. चला सगळं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. पाणी घेऊन जायचं स्टंप मध्ये टाकण्यासाठी. थांबा थांबा वेट नको. चला मित्रांनो फक्त माणसालाच नाही तर स्टंपला सुद्धा पाणी लागतं कारण उन्हाचा प्रकोप खूप आहे. दिवसभर त्यांना सुद्धा उभं राहायचं. पहिले षटक हाताळता पहिल्या चेंडूचा सामना केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला 2 धावा घेतल्या होत्या. फंबल झाला होता. मिसफील्ड झाली होती. पुढे चेंडूचा सामना पाहतो आपण. पुढे चेंडूवरती मात्र पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कायसा खूप शॉर्ट चेंडू टाकला होता. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळतात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येत हलकीशी बदलले. धावसंख्या पोहोचले 3 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 3 धावा. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज. स्ट्राईक वरती येतो. यावेळेस पुन्हा एकदा कायसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आलाय. निर्धाव चेंडू सांगता होते. जगदीश पाहूया. जगदीश आणि आर्यन ही जोडी या ठिकाणी मैदानात पाहतो कारण विकास माघारी परतला. यावेळेस कायसा सुंदर प्रयत्न होता. फंबल झालाय. पाहूया चेंडू मात्र ट्रॅव्हल होते सीमारेषेकडे. पाहूया किती धावा निघतात. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया. जर का थ्रो सटीक असता तर उभा सुद्धा झाला असता. 1 शॉट 1 रन शॉट आहे. 2च धावा आहेत त्याच्या. तीन धावा 2 रन काहीच नाही. पंच चेंडू आहे का? ओके. किती शॉट आहेत? एक पण नाही. पहिलाच शॉट झाला ना. पहिलाच रन शॉट आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय. स्लर मारा वाईटच्या रूपाने 1 धाव. बघा मित्रांनो आपण मेहनत पूर्ण केली होती परंतु मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं नाही कारण 3 धावा आपण जर का काढला असता तरी सुद्धा शॉर्ट धावेमुळे आपल्याला एकही रन भेटलेला नाहीये त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सुमित मात्र असं लांबडे षटक पाहायला मिळते आपल्याला. स्ट्राईक वरती आर्यन गेलाय. यावेळेस मात्र कायसा शरीराला आडलून चेंडू चाललाय. थर्डमॅनच्या दिशेला पाहूया चौकार होतोय का. चेंडू चाललाय मैदानाला गुडगुड ब्लॅक करत सीमारेषे बाहेर येतोय. 22च्या रूपाने चौका. धाव संख्या पुढे साहेब. धाव संख्या झाले 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती. 1 गडी बाद 8 धावा. सुमित याचं सुरेख षटक पाहायला मिळतं आपण. जर का हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला असता तर निर्धाव चेंडू सांगता नक्कीच झाली असती परंतु या ठिकाणी शरीराला लागून मात्र चेंडू चौकारच्या दिशेने गेला होता. पाहूया आर्यनचा फुलाचा चेंडू कशा प्रकारे करतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांना वेळोवेळी त्रास दिला जातो. पंचांचे हात या ठिकाणी अफेकडे समान दिशेत समांतर होत आहेत. धावा अवांतर मिळतात. वाईटच्या रूपाने पुन्हा एकदा धावसंख्येत भर झाले 9 धावा. मित्रांनो त्या षटकातील 3रा ते 4था वाईट असेल हा सुमित याचा. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. पाहूया चेंडू धावसंख्या मात्र धाव काढली नाही. खराब रनिंग या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. अजूनही पहिले षटक प्रगतीपथावरती मित्रांनो आपण जर मागील
साऊथ आफ्रिका आणि इंडियाचं जर T20 मॅच पाहिली असती तर अर्षदीप सिंगने जवळजवळ मला वाटतं 7 वाईट टाकले होते आणि खूप लांबला षटक पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते का पाहूया. अजूनही लांबडे षटक 3 ते 4 वाईट या ठिकाणी पाहायला मिळालेत. तरी सुद्धा धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 9 धावा आहेत. यावेळेस मात्र पुन्हा चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू ट्रॅव्हल येतोय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेला. चेंडू चाललाय पाहूया ती धावसंख्या किती मिळतात. पंचांचा इशारा येतोय. चेंडू गेला पार धावा मिळाली. 4 धावसंख्येत झाले. भर धावसंख्या झाले 13 धावा. चला मित्रांनो सगळं प्लेस स्पीडअप घ्यायचंय. त्रिरत्न बौद्धवाडी कर्णधाराला विनंती असेल आपले पुढील गोलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे जेणेकरून वेळ खूप कमी खर्च होईल. पॉवर प्ले नसेल ना. पॉवर प्ले नाही ना. पॉवर प्ले नाही ना. चला पुढील षटक घेऊन येते पाहूया गोलंदाज. बॉलर नेम बॉलर कोण आहे. हे बॉलर कोण आहे. बॉलर कोण आहे. आशुतोष. स्ट्राईक वरती जगदीश. आर्यन. चला मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचंय. पंचांना विनंती असेल आपला वेळ खर्च करून द्यायचा नाहीये. सूर्यनारायणाची आणि काही प्रकार किरणे आपल्या डोक्यावरती पाहायला मिळतात. जर का सूर्य उत्तरतीला लागला तर दिवस खूप छोटा आहे. मित्रांनो त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं. एवढा वेळ खर्च नाही करायचा. वारंवार सूचना दिली जाते कारण एक दिवसीय सामने आहेत. आपल्या एका दिवसामध्ये बरेचसे सामने खेळवायचे असतात तर आपल्या वेळेची सहकार्य हे लागतंच. चला आशुतोष गोलंदाजी मार्गवरती जर्सी नंबर 14. स्ट्राईक वरती आर्यन. या एक वेळेत मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. वारंवार स्क्वेअर मारा टाकला जातोय. या सामन्यातील मला वाटतं 5वा वाईड असेल. धावसंख्या झाले आशुतोषच्या जर्सी नंबर 14. पुन्हा एकदा आकुरपड्याचा चेंडू पाहूया. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चला आर्यन स्ट्राईक वरती आहे. त्याला स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. कर्णधार त्रिरत्न बौद्धवाडी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू गेला पाहावा धावा होतो का आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट आहे. पंचांकडे अपील मागितली जाते. पंच अपील स्वीकारतायत. आर्यनला मात्र माघारी परतावा लागेल. सुरेख हिट होती त्या ठिकाणी. कदमवाडी तुंबाड लागलेला दुसरा झटका. दोन्ही सलामीवीर या ठिकाणी पवेलियन मध्ये. आर्यन याची जागा घेण्यासाठी कोण जाते पाहूया. राकेश. नाही पहिल्याच बॉल आवडतात. चला त्याला स्पीडअप घ्यायचंय. स्ट्राईक वरती जगदीश मात्र पाहतोय आपण. थोडा आयोजकांना विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू त्यांना बाहेर काढायचे. यावेळेस मात्र कर्पूर समाचार घेतलाय. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा पाला. लंबा लंबा मारेगा झुकेगा आणि साला. जगदीशने मात्र दाखवून दिला. येते जगदीशच्या फलंदाजीतून षटकार. खूप वेळानंतर त्या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळाला आहे. षटकार धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले 22 धावा. चला 13वा खेळाडू सुद्धा बाहेर काढायचा. 12वा
जनार्दन यांना विनंती असेल काय ते मांडवली करायची आणि प्लेअर बाहेर घ्यायचं. धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. पुढील चेंडू पुन्हा एकदा जगदीशच्या बॅटला मात्र चेंडू लागला. या ठिकाणी पंचांकडे दात मागितले होते, पंच दात स्वीकारतायत. याचाच अर्थ वाईट देत आहेत. वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या झाले 23 धावा. खूप सारे वाईट या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. पुढील चेंडू पुन्हा त्या जगदीशसाठी पुन्हा एकदा स्लर मारा. नो चेंडू फेकी. पंचांना मात्र संध्याकाळी मात्र मला वाटतं मलम लावावं लागणार आहे, कारण हात खूप दुखत आहेत, वाईट खूप टाकले जात आहेत. या ठिकाणी वारंवार आपल्याला कसरत करावी लागत आहे. माईक बंद आहे नाही बोला आमची मॅच. पुढे चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू. नो चेंडू असणार आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचं करणार. हा सामन्याला खूप विलंब होत आहे. मला वाटतं जवळजवळ सामना संपला पाहिजे होता. चला फेकी नो काढलाय मित्रांनो. कर्नर आणि नोंद घ्यायचे. पहिला चेंडू वॉर्निंग चेंडू असेल, जर का दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा नो टाकला गेला तर गोलंदाज हा त्या सामन्यात गोलंदाजी करू शकत नाहीये. याची कर्नर आणि नोंद घ्यायचे. उन्हाचा प्रकोप हा खूप आहे, त्यामुळे मेमरी लॉस होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार वाईट चेंडू जो येतोय तो वाईटने सुरुवात करतोय. मला वाटतं दिवाळीला बोनस खूप भेटला होता. फ्रीट नो बॉल. बॉल किती झाले. तीन चेंडू. धन्यवाद. चला पुन्हा एकदा फ्रीट चालू असणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा जगदीशसाठी. यावेळेस मात्र चेंडूला टोळवलाय, चेंडू पाठवलाय. लॉंग ऑफच्या दिशेला एकदा पूर्ण केला जाईल. या ठिकाणी मात्र दुसरा धावायचा प्रयत्न. मित्रांनो जरी का नेट फ्री झाला असेल तरी सुद्धा रात्रभर नाही वापरायचा. परिणाम लय वाईट असतात. रात्रीच्या चॅटिंगची कमाल. पाहूया जगदीशला मात्र या ठिकाणी एकच धाव होती, त्या ठिकाणी 2 धावा बोनस मध्ये मिळालेत आणि या बोनसचा फायदा मात्र झालाय कदमवाडी तुंबाडे संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अकोटपड्या चेंडू धावबाद होतोय का. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आहे. पंचांचे दात मागे जाते, पंच दात स्वीकारतायत. जगदीश बॅक टू पवेलियन. जर का आपण त्रिरत्न बौद्धवाडी संघाची फिल्डिंग पाहिली, जर का लागली डायरेक्ट हिट तर सर्व सुपर हिट, नाहीतर तू तिथे तू मी तिथे मी. चला जगदीश याची जागा कशासाठी गेलाय. अश्विन. जगदीश याने मात्र या सामन्यातील एकमेव जो षटकार लागलाय तो जगदीशाच्या फलंदाजी लागला होता. बघा फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल, जर का फलंदाजाला पाणी द्यायचं असेल त्या ठिकाणी समालोचन कक्षाकडे किंवा आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. काहीतरी वेगळा कर रे. चला पुढे चेंडू खेळणारे सज्ज गोलंदाज आलाय. अक्षय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आपल्याला झेल पकडला जातोय का.
नाही वसाडो पडलो असं सांग ना काहीतरी. काय झाला समजलाच नाही. नाही समजलं ना. झेल सोडला आणि धावबाद झाला. त्याला आत्महत्या म्हटली जाते. जीवनदान भेटला होता परंतु मी ठरवून आलो होतो मी बाद होऊन येणार आहे. काय समजलं. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धाव्याने बाद होऊन या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागेल. या ठिकाणी मला वाटतं सर्वोदय तुंबाड कदमवाडी संघाला लागेल हा 5वा झटका असेल. खाला कालवण ते 30 धावा धावसंख्या मात्र स्थिरवले. चला पुढील गोलंदाज पाचारण करायचा लवकर कर्णधार. अश्विन उद्याला चला इकडे कोण आहे इकडे कोण खेळतो. चला रमेश आणि राकेश यांची जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती. बॉलर बॉलर कोण आहे. गोलंदाज नेम काहीतरी आहे. यावेळेस मात्र चेंडू टाकला जातोय. मला वाटतं चर्चा खूप झाली. प्रत्येक गोलंदाजामध्ये चर्चा केली गेली कारण पहिला चेंडू प्रत्येकाने वाईट टाकायचा आहे. परंपरा चालू. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांना मात्र कसरत करावी लागते कवायत करावी लागते. विश्वदीप पुन्हा एकदा आयोजकांना विनंती आहे कृपया मलम किंवा आयोडेक्स तयार ठेवायचे. वाईट चेंडू जवळजवळ 8वा वाईट असेल या सामन्यातील. 4थं षटक जर सामना झाले असते. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू ठेवलाय या ठिकाणी मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता परंतु एक धाव पूर्ण केले. स्ट्राईक वरती गेल्यावर राकेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा विश्वदीप याचा राकेशाच्या आधी. पुन्हा एकदा स्वर मारा. मला वाटतं गेली 2 वर्ष कोणी गोलंदाजीच केली नाहीये. मित्रांनो यानंतर सुद्धा सामने खेळवायचे आहेत. पुढील चेंडू पुढे आपण का पाहतोय आपण. यावेळी पुन्हा एकदा वाईड. पंच सुद्धा नाचायला लागलेत हलायला लागलेत डोळायला लागलेत परंतु वाईट पडायलाच लागलेत. हवेचा प्रकोप सूर्यदेवाचा प्रकोप की गोलंदाजाचा प्रकोप काहीच माहिती पडत नाहीये. कृपया गुगल जेमिनावरती सर्च करायचं एवढे वाईट का टाकले जात आहेत. राकेश फलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा वारंवार वाईट. मला वाटतं एक एक्स्ट्रा माणूस ठेवायला लागेल पंचांचे दोन्ही हात वरती करण्यासाठी. धावसंख्या मात्र वाईटनेच पुढे सरकली. धावसंख्या पोहोचते 36 या धावसंख्येवरती. अक्षरशः गोलंदाज बदलावं लागलंय. 4 वाईट. बघा 6 चेंडू तर टाकले गेले षटकामध्ये फक्त एकच चेंडू ग्राह्य धरला जाईल. 5 चेंडू वाईड होते. जर का षटक पूर्ण झालं असता तर हर्षदीप सिंग खुश झाला असता. हो या ठिकाणी मात्र पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. वाईट नाही तर आता 9 दिला जातोय. कोणी येऊन वाईट टाकतोय तर कोणी येऊन 9 टाकतोय. फ्री हिट. चला मगाशी म्हटलं होतं बौद्धवाडी संघाला बोनस मात्र जास्त भेटलाय. यावेळेस मात्र आकुरपट्टाचा चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर जातोय येतोय सीमारेषे बाहेर. चौकार खूप वेळानंतर. यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल
संघर्ष क्रिकेट संघ भागणेवाडी विरुद्ध होरकाळ वरचीवाडी. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे सूचना आहे, यानंतरचे होणारे सर्व सामने हे 2 षटकांचे खेळले जातील. पॉवर प्ले नसणार आहे. ठीक आहे चालेल. मला वाटतं सकाळी नाश्त्याला सर्वांनी वाईट खाल्लेत. या ठिकाणी जर आपण या ठिकाणी स्कोररची जी लाईन आहे ना, स्कोररची लाईन ते एका षटकाची संपून गेले. दुसऱ्या षटकाची लाईन यूज करतात त्या सुद्धा अर्धी झाले. या ठिकाणी आपण पाहतोय चौकार नाही तर वाईट, चौकार नाही तर वाईट. धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 44 ना वाईट ना बाउंड्री बॉल किती रंगी आले बॉल आहे आता रंगी झाले. चला सर्वांनी थोडं उठायचं आहे, सकाळ झाले कारण चेंडू निर्धाव पडलाय. काहीसे चेंडू शिल्लक असतील. किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल पाहूया काहीसे चेंडू शिल्लक. शेवटचा षटक हाताळतात जर्सी नंबर 18. यावेळेस पुन्हा एकदा आकुल पडला चेंडू. चेंडूला ट्रॅव्हल केले. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. चेंडू जातोय एक टप्पा चौकाराच्या दिशेने. चौकार आहे. धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या पोहोचले 53 धावा. 53 धावा. पाहूया पुढे चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल षटकातील. यावेळेस मात्र पाहूया की जाऊन एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल 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 जाईल. फायनली विकेट. 2 फायनल ओव्हर संपली काय? सॉरी 51 धावा होत्या, आता 53 धावा झालेत. 54 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. त्रिरत्न बौद्धवाडी या संघाला मी कदमवाडी तुंबड या संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं. कारण मित्रांनो ह्या सामन्याला ना जवळजवळ 5 षटके टाकले गेलेत. जवळजवळ 5 षटके टाकले गेलेत म्हणजेच 2 इनिंगचा सामना एका ठिकाणी पार पडला गेलाय. तर मी कदमवाडी संघाला थोडं विनंती करेन मित्रांनो, थोडं सहकार्य करायचं आणि हा सामना थोडा स्पीडअपने संपवायचा आहे. पंच अक्षरशः थकले होते. वाईट वरती वाईट, जर का वाईट नाही तर नो. चला पुढील फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आयोजकांना विनंती असेल. संघर्ष भागणारी विरुद्ध होरकाळ वरचीवाडी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यानंतरचे सर्व सामने हे 2 षटकांचे असतील. चला मित्रांनो कदमवाडी तुंबड चला थोडं सहकार्य करा. कर्णधार आपलं तिन्ही गोलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत आणि वारंवार एकत्र यायचं नाही. थोडं सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून आयोजकांना, कारण विलंब खूप झालाय. 54 धावांचं आव्हान असेल, कडवं आव्हान असेल त्रिरत्न बौद्धवाडी या संघाकडे. चला नाणेफेक केला जातोय. चला होरकाळ वरचीवाडी हा संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. याची संघर्ष भागणावडी यांनी नोंद घ्यायची. चला थोडा स्पीडअप घ्यायचं पंच. चला कदमवाडी तुंबड मित्रांनो थोडं स्पीडअप. पंच थोडं सूचना द्यायच्या. सलामीचे फलंदाज पाठवायचे त्रिरत्न बौद्धवाडी.
धन्यवाद राहुल सर, सुरेख समालोचन केलं. तर आपण जाऊया, आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय. मी पुन्हा एकदा जुळले गेलोय, आपलं स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये विनोद सावे. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने आपण वळतोय. चालू असलेला सामना आपण पाहायला गेलो तर दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्रिरत्न बुद्धवाडी संघाचा 12वा खेळाडू प्लीज समालोचन कक्षाकडे यायचा आहे. आपल्याला अंतिम पुकार असेल. त्रिरत्न गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रमेश आपल्याला पाहायला मिळतात. स्टॅकेनवरती फलंदाज असतील. त्रिरत्न संघाचा 12वा खेळाडू लवकरात लवकर यायचा आहे. स्टॅकेनवरती फलंदाज असेल आपल्याला पाहायला मिळतील. हाफ टॅकल बॉल पहिल्या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न, परंतु सफल राहिलाय. 2 धावेने श्री गणेश केला जातोय. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. आतिश 9 सेकंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दीपक स्टॅकिन वरती आतिश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मागवर पुन्हा एकदा सज्ज होतील रमेश. पुढील चेंडू पाहायला मिळेल. रमेश यांच्या हातीसाठी सफल जरूर झाले. हाफ टॅकल बॉल आल्या यावेळेस काय उडवला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पंचांकडून येतोय नो बॉलचा इशारा. सोनं बसवागा इस बार धमाका सिक्सर. हो, यावेळेस नक्कीच आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न परत पुन्हा एकदा इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केले जात आहेत आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहिला आहे 11. पुढील चेंडू हातीसाठी यावेळेस गोलचा चेंडू यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहेत. तंबल जरूर झालेत पैकी जरूर चांगली पाहायला मिळाली. प्रोटेक्शन आलं आणि पंचांकडून पुन्हा एकदा नो बॉल. चला टीम मीटिंग करू नका. स्पीडअप घ्या चला. दुपारचं सत्र आहे. आता 2 वाजून गेलेत. अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत दुसऱ्या फेरीतील. त्याच्यामुळे प्लीज विनंती असेल स्पीडअप करा. गती वाढवा. चला स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 12. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन युवा गोलंदाज आहे. मात्र चांगली कामगिरी करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आर्यन यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल.
दीपक साठी हो यावेळेस फटका उडवला जरूर आहे त्या डीप कव्हरच्या पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय नंतर करत आता मात्र अंतर कापलं जातंय 1 2 4 असं खेळत या ठिकाणी अंतर कापलं जातंय चेंडूने आणि चेंडू चाललाय 4 धावांसाठी या 4 धावेने स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे 16 धावा दाबलकावरती लागल्या जात आहेत चांगला स्टार्टअप पाहायला मिळतोय त्रिरत्न भूतवडी संघाकडून आपण पाहताना पुढे चेंडू पाहायला मिळलं पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू पाहायला मिळतो आपण ते चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहेत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही आहे थांबवलं जात आहे सिंगल घेतली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते एका धावेने दापलकावरती धावसंख्या लागली आहे 18 धावा दापलकावरती लागल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती 18 धावा आतापर्यंत लागल्या आहेत हो हो चांगला फटका पाहायला मिळाला घाट मध्ये स्लॉट मध्ये चेंडू थांबणार नाहीये आउटफील्ड फास्ट दन 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 करत सीमा पार चौकार 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही खेळाडूकडून आतिश आणि आपल्याला दीपक यांच्या माध्यमातून पुढील चेंडू आर्यन यांचा आतिशसाठी हो ब्लॉक कोलचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे आणि जरूर आपण पाहतोय षटक देखील संपतोय षटका अखेर स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या आहेत परंतु आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करताना टीमला अर्थातच त्रिरत्न संघाला बारा चेंडू 32 धावा करायच्या आहेत बॅटिंग करताना टीमला षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत 10-12 पावलांचा रनअप मोजत असताना थेट सत्तेट सर्कलच्या आतमधून आमच्या थेट समालोचन कक्षाकडे अर्थातच गोलंदाज तयार आहेत जगदीश वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय जगदीश ट्रॅक सज्ज झालाय दीपक यावेळेस हाफ ट्रॅकल बॉल डॉट बॉल पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये चेंडू चालला डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता 11 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे अकरा चेंडू 32 धावा करायच्या आहेत पुढील चेंडू पाहायला मिळेल यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते आणि इकडे मात्र विकेट पतंग होत आहे बॅक टू द पव्हलियन दीपकला माघारी परतावं लागतंय पहिला धक्का बसतोय त्रिरत्न संघाला दीपक यांच्या स्वरूपात त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अक्षय दीपकच्या स्वरूपात पाहायला मिळाला पहिला धक्का आणि त्यांच्या जागांसाठी चाललेत अक्षय यावेळेस हाफ ट्रॅकल बॉल फटका फसलाय त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु अंदाज आला नाहीये ओहो फेकी का पाहायला मिळतो काय डायरेक्ट हिट पाहायला मिळते अप्रतिम 30 सर्कल वरून डायरेक्ट मिडल स्टंप उडवलाय मधला दांडा गुल केला जातोय बॅक टू द पव्हलियन 90च्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय 1 रन शॉट असेल 1 रन शॉट असेल या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये अतिशच्या स्वरूपात बसलेला हा दुसरा धक्का त्यांची जाण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत
सुमित. रनआउट आहे ना शॉर्ट रन 22. सुमित आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. नक्कीच आपण पाहतोय चला स्पीडअप करायचा. स्पीडअप करायचा. पूर्वी चेंडू पाहायला मिळेल जगदीश यांचा आपण पाहतोय. हाफ ट्रॅकल बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल. वन बाउंड साईज देखील इशारा केलाय आपण पाहतोय. आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागले 23. यावेळेस आकाशाला गळ बसणारे देणारे चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पळतायत. जरूर आपण पाहायला गेलं तर आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावलकावरती लागल्या जात आहेत. परंतु जर पाहिलं तर नक्कीच कमबॅक करावं लागेल आता मात्र बॅटिंग करतच टीमला. जर पाहिलं तर स्पीडअप करायचंय. चला चार चेंडू झालेत आतापर्यंत. चला स्पीडअप करायचंय. स्पीडअप करा. गाडीला गतीचा वेग लागवा. चला परंतु पुढील चेंडू पाहायला मिळेल. हा ट्रॅकल बॉल. यावरती आक्रमण जरूर झालंय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल आपण पाहतोय. होमच्या रिझन मध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर दाखवतोय विकेटचं पतंग. बॅक टू द पवलियन. तू चल मैं आया. समीकरण आपण पाहतोय. यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. ऋषिकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप वाढवायचा आहे. चला पुढील चेंडू पाहायला मिळेल. आपण पाहतोय जगदीश यांचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बागपटला जाऊन करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिला आहे. षटक देखील संपतंय. षटका अखेरीस स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय त्रिरत्न बोदवडी संघाची 25. वेदांत अपकमिंग स्टार आपल्याला पाहायला मिळेल. युवा गोलंदाज आहे. हो फुल्लेंचा चेंडू आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा दिला आणि चेंडू चालला पण सीमा पार. चौकार. 4 धावांनी धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. तब्बल आपण पाहतोय बघा एक छोटासा खेळाडू आहे वेदांत. यावेळेस पुन्हा एकदा मात्र विकेटचं पतंग. सुरेख झेल. बॅक टू द पवलियन. वेदांतला मिळाले विकेट. नक्कीच दाखवलेला विश्वास सिद्ध करतायत. येस आपल्या संघामध्ये मोठ्या संघामध्ये खेळणं देखील त्यांच्यासाठी योगदान आहे परंतु आपल्या संघासाठी नक्कीच पाचारण केलं जातं शेवटच्या षटकामध्ये आणि कर्णधाराने दाखवलेला विश्वास संपूर्ण टीमने दाखवलेला विश्वास आता मात्र सिद्ध करतायत.
नक्कीच येणाऱ्या कालामध्ये या खेळाडूचं नाव नक्कीच आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असं वेदांत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ओडकार फील्डिंग ओडकार टॉस झाला. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे. पुढील चेंडू पाहायला मिळेल वेदांत यांचा आपण पाहतोय. ओहो यावेळेस नक्कीच नो मार्क स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडू लागले जरूर आपण पाहतोय. परंतु नेकची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 31 धावा. पुढील चेंडू पाहायला मिळेल वेदांत यांचा आपण पाहतोय. सफल जरूर झाले आहेत. वाकुलचा चेंडू आपण पाहतोय. बस नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पैकी पाहायला मिळाले जरूर. थोडीशी उशिरा देखील पाहतोय आपण आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहिली गेली तर पुढे चेंडू पाहायला मिळेल वेदांत यांचा सफल झाले. वेदांच्या विरोधात फटका फसलाय. फटक्याच्या खाली 2 खेळाडू आणि चांगला जज केला जातोय. नक्कीच चांगले झेल पाहायला मिळाला. बॅक टू द पवलियन. वेदांत काय गोलंदाजी करतायत. 2 विकेट मिळाल्यात त्यांना. सुरेख गोलंदाजी अपकमिंग स्टार आपण पाहतोय या संघाचा. नक्कीच सिद्ध केलंय स्वतःला आणि त्यांच्या जागेसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल. अमोल आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायक वरती. पुढील चेंडू पाहायला मिळेल वेदांत यांचा. यावेळेस लेगच्या दिशेने चांगला फटका पाहतोय. 1 बॉन्स सीमा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी या ठिकाणी मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकला जातोय. अर्थातच पाहिलं गेलं तर त्रुंबार कदमवाडी नंबर 1 अभिनंदन आलेल्या संघाला हात लग. आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अर्थातच आपण पाहतोय वेदांत. चला लगेचच